संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव त्यांच्या सेवेसाठी घेतला. दरबार बाबाचा आहे. बाबा म्हणलं की मग तिकडं सगळ्याच असणारं पितृत्व येतं, आहे का नाही. बाबा म्हणल्यावर परत तिथं आजादूचं काय पाहायचं नसतं. बाबा बाबा असते आणि ते आपले बाबा ऐश्वर्य संपन्न ब्रह्मीभूत वैकुंठवासी गुरुनाम गुरु साधक भगवान बाबा गडकर यांच्या दरबारात बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालणारा 14व्या वर्षाच्या सप्ताहातलं कीर्तनाचं तिसरं पुष्प माझ्या वाट्याला आलं. समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं, आमच्या बापूच्या वतीनं हे कार्यक्रम माझ्या वाट्याला आला. गुणीजन मंडळी आहेत सगळे इथं, ऐकणार माणसं सक्षम आहेत, फक्त सांगणाराच कमी पडतो का काय असा अभ्यास आहे. कारण वक्ता वक्तव्य करीत असताना श्रोत्यानं वक्त्याच्या ठिकाणी गुणदोषाची चाचपणी करायची नसते. आणि अलीकडच्या काळामध्ये वक्तव्य भक्कम व्हायला पण गुणदोष पाहिल्यामुळं महाराज कळायला तयार नाहीत. सप्ते भक्कम झाले पण परिणाम शिल्लक नाही. का नाही तर अजून महाराज कळाले नाही. विठाला महाराज कोण? कपडे घालतो म्हणजे महाराज का? नाही. कीर्तन करतो म्हणजे महाराज का? नाही. घुमून घुमून सांगतो म्हणजे महाराज का? नाही. महाराजासारखा दिसतो म्हणजे महाराज का? नाही. अहो जत्रामध्ये रायंदर येत असतं. रायंदर कळतं ना तुम्हाला? रायंदराजवळ पिस्तूल असतो पण ते पुढच्या माणसाला म्हणतं आम्हाला 10 रुपये द्या नाही तर शेंगदाण्याची गोळी घालून ठार करी. त्याच्यात गोळी असती पण कशाची असती? मग शेंगदाण्याच्या गोळीनं माणूस मरतं का? मग त्याचा हेतू काय असतो? तर तुमचं मनोरंजन करून पैसे काढायचा. विठ्ठला मग मनाला रंजन करण्यासाठी ज्या भूमिका लावल्या गेलेल्या आहेत त्याचं नावच परमार्थ आहे. हा बरं का शिरसाट महाराज, मनाला रंजन करण्यासाठी लावलेल्या भूमिका ज्या आहेत त्याचंच नाव परमार्थ आहे. आम्ही देवाच्या नादी आहेत का देव कळून घेण्याच्या नादी आहेत? देवाच्या नादी आहेत. नादानं आमची देवपूजा आहे. हा आम्हाला देवाचा नाद आहे. नाही बाबा त्याला इथला नाद आहे, इथला नाद आहे, इथला नाद आहे की 3-3 घंटे ते देवाच्याच नादात राहते. मग देवाच्या नादात राहून आम्हाला देव आवडले का देव आवडला? देव आवडले. मग आम्हाला देव आवडायसाठी परमार्थ करायचा आहे का देव आवडायसाठी परमार्थ करायचा? हे करणाराला कळालं पाहिजे तेव्हा उजडत असते. विठ्ठला मग करीत असताना जो करायला लागला तो तरी कोण? करतो ती साधना काय आणि ज्याच्यासाठी करतो ते साध्य काय? साधक कोण, साधना काय आणि साध्य काय? कोण साधक? साधकाला विचारलं कोण साधक? ते म्हणले कोणाला ठाऊ. तुम्ही काऊन भजन करता? म्हणले आमच्या बापदाद्यापासून चाललंय. ते काऊन करीत होते? म्हणले त्याचे बापदादी करीत होते. माझा तुम्हाला काऊन करायचे? मग म्हातारा सांगून गेलं जाताना भजन बंद करू नका. आमचं सुरूच आहे. चांगलं आहे, परंपरेला पाईक आहे. कारण संप्रदाय परंपरेचा आहे. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माता. नामदेव महाराजाचं प्रमाण आहे की जो नेम माझ्या वाडवडिलांनी मला घालून दिलेला आहे तो वाडवडिलांनी घालून दिलेला नेहमी तर खंडत नाही झाला पाहिजे. पण वाडवडील तरी भजन कशासाठी करीत होते?
जगद्गुरु तुकाराम महाराजाचं चिंतन पाहिलं तर महाराजाला विचारलं तुमचे वाडवडील भजन कशासाठी करीत होते. आमच्या वडिलाची विद्या म्हणले. माझ्या वडिलाची निराशी का देवा, माझ्या वडिलाची निराशी का देवा, तुझी चरण सेवा सेवा तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलाची निराशी का देवा, माझ्या वडिलाची निराशी का देवा, चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलाची निराशी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. निराशी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. वडिलाची निराशी का देवा, माझ्या वडिलाची निराशी का देवा, देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. वडिलाची निराशी का देवा, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. काय म्हणले बुवा, फक्त तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. कोणाच्या? देवाच्या का देवाच्या? हो. काय भानगडे पहा, एक म्हातारी लाईटाखाली फुफुटाची उडीत बसली होती. ग्रामपंचायतला लाईट आली आप्पा, 1965-62ची गोष्ट आहे सोशे बाबा. आणि त्या काळात ग्रामपंचायतला लाईट आल्यावर एक म्हातारी, जुनी टेलर म्हातारी होती अभय महाराज, त्या घरीच गोदडे शिवायच्या, लांब लांब सोया होत्या त्या. आणि मग त्या घरचे गोदडे शिवता शिवता त्या म्हातारीला असणारं ती बाहेर आली आणि त्या खांब्याखाली चिवडू लागली. एक इस्त्रीचे कपडे घातलेले सदग्रस्ताचे गुण आले. म्हणले आत्या कमन फुफुटात चिवडायल्या. ते म्हणले भाऊ मैसुई हरपली यायनं सदऱ्याच्या भाया मागं केल्या, हे फुफुटात चिवडीत बसले. खळं दोन खळं फुफुटात चिवडिल्यावर यानं विचारलं सुई हरपली कुठं? म्हणल्या घरी. काय म्हणल्या? मग यायनं हात झटकिले, इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहतंय का? कारण शहाणा माणूस होता ना, इस्त्रीचे कपडे होते. हा, कोणी पाहिलं नाही म्हणल्यावर म्हणले मग आता ही हरपलेली सुई घरी जर हरपली तर ही इथं खांब्याखाली कशी सापडायची? म्हातारी म्हणली गावात लोक म्हणले उजेडात सापडत असते. कुठं म्हणले? हा, मग म्हातारीचाच उजेड तसा आहे का आपलं तिच्या माग मागच आहे? विठाला दृष्टांत संपला. सिद्धांत असा सांगतो, जिथं हरवलं तिथं प्रकाश म्हणजे उजेड करायचा का जिथं उजेड आहे तिथं शोधायचं? मग आता हरवलाय कुठं? होय अभय महाराज, महाराज रामकिशन महाराज, हरवलाय कुठं? शोधित कुठं? हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी. हा देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. बरोबर प्रमाणे महाराज म्हणले देव कुठं आहे? जवळच आहे ना महाराज. मग जवळ आहे तर नाशला कशानं?
नासला का नाशिला? नाशिला तर कोणी नाशिला? नाशिणारे बाहेरचे का घरचे? हो, हे असं ते दुसऱ्यापासून झटकात नाही विठ्ठला. त्याला प्रमाण सांगायचंय. चिवडोनिया सांगतो. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. म्हणले चुकला का चुकविली? म्हणले चुकविली. कोणी चुकली? मग उत्तरार्धात सांगितलं चिवडोनिया नाशी. कोणी केली? तुझ्या घरच्याने केली विठाला. मग हे चिवडा करणारे किती? हो ना, हे चिवळड ना. एकट्या म्हातारीनं चिवळड का तिचा भाषा चिवडू लागाय आला? भाषा आला म्हणजे घरचे बाकी सगळे आले. हा, टॉप टू बॉटम रिलेशन धरायचं, मधातली मोजायची नाही. आहे का नाही? मग सगळे जर आले चिवडू लागायला तर सगळे चिवडून 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 काय केलं तर नाशी केली. किती लोक चिवडायला लागले? लांब नाही विषय धरायचा आपल्याला, सोपा हिशोब धरायचा. 7 लोक चिवडायला लागले. है ना बाबा? किती लोक चिवडायले? 7 लोक चिवडायले. आणि मग ह्या 6 लोकांना चिवडून 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 पार नाशी केली. काय? हा. आणि मग साधू संताकडे ह्या 6 लोकांचा अभाव आहे. हा, साधू साधू का झाले? तर साधून हे 6 धुवूनच काढले. जैन हे 6 धुतले त्याचं नाव साधू. बाकीचे संधी साधू विठाला. आणि मग हे 6 महात्म्याने धुतले. ह्या साधू महात्म्याकडे हे 6 नाहीत म्हणून त्या अवस्थेवर आहेत, त्यांचं नाव साधू. आणि ह्या साधूची नारायण महाराज कलियुगात संगती पाहिजे. बर का अभय महाराज? ह्या साधूची संगती लागते. कारण साधूची संगती झाल्याशिवाय सोहितच कळत नाही. मग महाराजाच्या संग राहिल्यावर बोरला पाणी लागलं पाहिजे, निवडून आलो पाहिजे, सगळं चांगलं झालं पाहिजे. हा, हे महाराजाच्या संगतीत भेटत नाही. हे भेटत नाही. हे भेटतं पण हे प्रारब्ध समीकरण आहे. आणि ह्या प्रारब्ध समीकरणाचा जो भोग आहे तो भोग आता इथं चुकवायचा जर म्हणलं तर तो त्यांना चुकवता नाही आला तर आपला कसा चुकल? हा, मग प्रारब्ध समीकरणामध्ये माग पुढं करता येईल तेवढा अधिकार देवाकडे ठेवलेला आहे देवानं. देवदेव केल्यावर म्हणले महाराज आमचं लय देवदेव झाला. देवानं मान्य केलं म्हणजे तुमचं तुम्हाला दिलं. मागचं पुढं केलं, पुढचं मागं केलं. बाकी दुसरं काहीच करता येत नाही. कोणाला? देवाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग
प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा नाश झाला नाश झाला हरी कृपेचा नाश झाला हरी कृपेचा नाश झाला मग प्रारब्ध भोगाचा नाश करायचा का हो आणि जर हरीची कृपा झाली तर पुन्हा लौकिकात राहता येईल का समजा ह्या लाईनची कृपा आपल्यावर झाली कळायला तुम्हाला हो ह्या लाईनची कृपा जर आता आमच्यावर झाली समजा ह्या मायकाला धरलं बरं का आणि ह्या लाईनची कृपा आमच्यावर झाली यायची कृपा झाल्यावर ह्या आम्हाला आमचं ठुत्यान का त्याचं करून घ्या भांग हे सगळ्या अडचणीत अशा आहेत हरीची जर कृपा झाली तर पुन्हा इथं लौकिकात राहता येईल का नाही आणि इथं इहलोकात जर राहता नाही येणार तर मग उच्चतम कोटीचा आनंद आता भोगता येईल का मुकलो आपण स्वस्वरूपाच्या आनंदाला मुकलो नाही नाही आपण मुकलो असं नाही हे देव डाखाळे झाले हा ह्या देव डाखाळे झाले ते असे तोंडाला पाणी सोडायले पण त्याला ते काय जमायला तयार कारण देव लोकांकडे दिव्य शरीर आहेत उच्चतम भोग आहेत नाना पद्धतीचे भोग आहेत खायलाय प्यायलाय मजा करायलाय पण भजन इहलोकीचा देह देह इहलोकीचा देह देह इहलोकीचा कशासाठी आणि मग आम्हाला देव व्हावं वाटतंय पहा ना कसं जंक्शन स्टेशन आहे एक गाडी खाली येते आणि एक गाडी वरी जाते जंक्शन स्टेशनला क्रॉसिंग होती गेंदालाल बाबा क्रॉसिंग होती क्रॉसिंग 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 तशी क्रॉसिंग 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 आमचा काय टाळाचा भुगा आहे पण कशासाठी तर म्हणले स्वर्गाला जायचं काय म्हणले मेल्यावर मोक्षाला जायचंय म्हणलं वा वा काय म्हणले काशीला जाऊन मारायचं म्हणलं वा वा आणि काय करतात म्हणजे रोज भागवत ऐकतो म्हणलं उजेडच पडला बाबा विठ्ठला भागवत ऐकून जर काशीला जाऊन मारावं वाटत आहे भजन करून जर स्वर्गाला जावं वाटतंय भजनाचा जो अधिकारी आहे ही जी भजनी मंडळी ही भजनी मंडळी सामान्य नाही महाराज बरं का कृष्णा महाराज ही भजनी मंडळी सामान्य नाही म्हणून कोणी भजन कार्याची कधी निंदा करायची कारण भजन मंडळी ही सर्वश्रेष्ठ मंडळी आहे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात उच्चतम कोटीची अवस्था जर कोणती असेल महाराज तर ती भजनकरी मंडळी आहे आणि भजनकरी मंडळीनं भजन असं केलं पाहिजे की त्या भजनामध्ये निर्भयता आली पाहिजे बरं का भाई महाराज भजनामध्ये महाराज निर्भयता आली पाहिजे भय नाही वाटलं पाहिजे हा आणि मग आता जर भय वाटत असेल तर समजा अजून आपली सद्गुरूची सेवा घडलेली हा आणि सद्गुरूची श्रीगुरूची जर सेवा झाली तर पुन्हा भय राहणार नाही कारण भयनिवृत्तीचा मार्ग किंबहुना भयनिवृत्तीचं साधनच हे श्रीगुरू सांगित असतात आता भय नाही ऐसे वाटे जीवा कवा तर घडलिया सेवा समर्थाची मग कोणाला म्हणायचं समर्थ लय मोठे समर्थ झाले आता झाडं म्हणल्यावर त्याला पिलं फुटतच असतील
आहे का नाही? हा, लिंबाच्या झाडावर गुळण्याचा येल येतो म्हणजे तो स्वतंत्र असतो का? लिंब वाळला की तो वाळलेला विठ्ठला. त्याचं काय असं स्वतंत्र अस्तित्व नसतंय. तशा ह्या उपशाखा किती जरी मार्ग दाखवित असल्या तर ह्या उपशाखेनं दाखविलेला मार्ग संपणार आहे. आणि जो मूळ मार्ग आहे ज्याला गती म्हणल्या गेलं, ह्या गतीची धारणा आता इथं या देहपिंडामध्ये तुम्हाला मला होणार आहे. त्या गतीचं नाव आहे परमार्थ, इति नाम परमार्थ. पण आम्ही या गतीला विपर्यासाच्या संबंधानं प्र जोडलं. प्र म्हणजे दुसरं, आणि या प्रला जोडल्या गेली प्रगती. काय जोडल्या गेली? प्रगती. आणि ही प्रगती नेऊन घालायली प्रपंचाकडे. मग हे प्र म्हणजे काय? तर प्र म्हणजे स्वपासून दुसरं काही भासणं, दिसणं नाही, भासणं. आणि या भासाला निश्चयानं हे दिसतंय असं समजणं आणि त्याच्यातच राहणं, याचं नाव प्रपंच. विठ्ठल. मग आता दिसणारं जे दिसतंय तुम्हाला मला, जे दिसतंय आता, हे दिसणारं दिसतंय का भासतंय? आहे का त्याला काही शिक्का? जे जे दिसतं आता, जे जे दिसायला हे बरं का रामकिशन महाराज धारोडकर बाबा, जे जे दिसणे सकळ, जे जे दिसणे सकळ. आणि महाराज म्हणते ते हे स्वप्नीचे मृगजळ. काय? जे जे दिसणे सकळ आणि ते हे स्वप्नीचे मृगजळ. मग आता जे जे दिसतंय ते आणि हे, मग त्याला पुन्हा दृष्टांत करायचा. राजा झोपला. राजा झोपल्यावर राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात राजा भिकारी झाला. आणि भिकारी झाल्यानंतर सकाळी 4 वाजता त्याला जाग आला. काकड्यावाले आले होते. आरोळी झाली. याला वाटलं आता झोपून काय फायदा. मग त्यानं स्नान केलं, आपलं कपडे गिपडे घातले, दरबारात येऊन बसला. द्वारपाला आला, म्हणला झाडू दिलं नाही तर मालक येऊन बसले. हो म्हणले जरा तानच आहे डोक्याला. कस काय? म्हणले आहे तुला काय कळायचं. विद्वान यायला सुरू झाले. पहिले विद्वान आले, नमस्कार केला. राजा विचारतो ते खरं का हे खरं? निशब्द खुर्चीत बसले. कोण? विद्वान. आता खुर्चीत बसले. कोण? हा, आपली भाषा कशी आहे पहा. आपण म्हणतो पाहुणे खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसले का खुर्चीत बसले? डोक्यात टोपी घातली का टोपीत डोकं आहे? कसं आहे? हा, पायात बूट आहे का बुटात पाय? अंगात कपडे आहेत का कपड्यात अंगी? तसं खुर्चीत बसले. कोण? विद्वान. हा, खुर्ची. हे बोलणं लय उरफाट आहे. ह्या बोलण्यानं तर नाचलंय सगळं. त्याला बी प्रमाणे पण पुन्हा सांगतो ऐका. खुर्चीत बसल्यावर निशब्द झाले. निशब्द झाल्यावर राजाने विचारलं का हो, हे खरं का ते खरं? पुन्हा निशब्द. 100, 150, 140, 50 असे 200, 300 विद्वान येऊन बसले. एकाही विद्वानाला उत्तर देता येईना. अष्टवक्र ऋषी आले, नमस्कार केला आणि म्हणले महाराज का म्हणून चिंताग्रस्त आहेत? 4 वाजले दरबार सुटला नाही. राजाने पुन्हा विचारलं. म्हणले ऋषी ते खरं का हे खरं? ते खरं का हे खरं? अष्टवक्र ऋषी म्हणले ते खोटं आहे आणि हे खोटं आहे. का? तर ते पाहिलं ते स्वप्न होतं आणि आता हे पाहायला लागले हे सुद्धा स्वप्नच आहे. फक्त हे स्वप्नातली जागृती आहे, ते स्वप्नातली स्वप्न होतं. हा, स्वप्नातलं स्वप्न होतं आणि ही स्वप्नातली जागृती आहे. मग आता जे पाहायला लागलात, आता जे वाटतंय आम्हाला आम्ही महाराज आहेत आता, आहे का नाही? हा, मग आता आम्ही दिसतो हे महाराज आहेत. मग हे महाराज आहे ते खरं आहे. तर मग आता हे जर खरं आहे तर ही अवस्था कायम आहे का? नाही ना. कीर्तन झालं की लगेच प्यांडे. बरं, असं कोण्या पोथीत लिहिलेलं आहे बाबा? आता तुम्ही आमचे बाप आहेत. असं एखाद्या पोथीत कुठं आलंय का की जो महाराज असे तो धोतर नेसत असे? आहे का कुठं लिहिलेली ओवी एखादी? आहे का तशी ओवी? आहे ना. मग समाज म्हणतो तुम्ही महाराज आहेत म्हणून आम्ही धोतर नेसायचं का? नाही नाही नाही. लोकांना सांगायचं ना आम्ही ऐकायचं. तुम्ही म्हणले आम्ही महाराज आहेत म्हणून आम्ही धोतर नेसायचं का? अजिबात नाही. नाही नाही नाही. लोक महाराज म्हणल्यावर तर आपण महाराज व्हायचं? नाही 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 नाही, अजिबात नाही. का नाही? तर हे जे ठराव घ्यायला लागलेत, हे ठराव घेणारे लोकच खरे आहेत का खोटे आहेत असं जर कळालं तर पुन्हा लोकांना सांगितलेलं ऐकायचा प्रश्नच कुठं उरतो. मग लोक खरे का खोटे? पुन्हा प्रक्रिया करा. असतेत म्हणून दिसतेत, दिसतेत म्हणून असतेत, का भासतेत म्हणून दिसतेत? मग जे भासत असतं ते दिसून असतं का नसतं, का भासत असतो? भासत असतो. आणि या भासाला जर मी इथं खरं समजित असेल तर मला अजून खरं कळायचंय. मला अजून खरं
कळायचंय मला अजून खरं कळालेलं नाही आणि मला जोपर्यंत खरं कळत नाही तोपर्यंत भजन केल्याशिवाय सोडायचं पण इथं थोडं थोडं जमलं की भजन सुटलं विठ्ठला नाही म्हणले सगळ्यात महाराज लोक भजन करतात का महाराज लोक भजनच करीत असतात दुसरं काही करीतच नसतात हा महाराज लोक फक्त भजनच करीत असते दुसरं काही करीत नसते म्हणले मग महाराज लोकांनाच काहून भजन करायचं बाकीच्यानं काय करायचं म्हणले सगळ्यांनाच भजन केलं पाहिजे मग सगळ्यांना भजन करायचंय का सगळ्याचं स्वभावच भजन आहे स्वभाव भजन आहे ह्या मनुष्य येवणीचा स्वभाव भजन आहे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील ही सगळी मनुष्य येवणी स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो कोणी असो या प्रत्येकाचा स्वभाव काय भजन आहे मग प्रत्येकाचा स्वभाव जर भजन आहे तर मग हे भजन करते हे भजन वेगळं आणि आम्ही भजन करतो ते भजन वेगळं आमच्या भजनानं आमच्या पदरामध्ये दुःख आहे आणि भजनांच्या ह्या भजनाच्या विषयानं किंबहुना ह्या भजनानं केलेल्या भजनानं यांच्या पदरामध्ये आनंद आहे मग आता भजन तरी नेमकं करतं कोण हा आता पुन्हा विषय आहे का आप्पा भजन करतं कोण हा आता आप्पा म्हणले भजन करी महादेव मग महादेव तरी कोण हो आप्पाची शंका काढून टाकू आपण आणि मग पुढे जाऊ तवरुक आपली गाडी इथं थांब ऐका बरोबर बोलले ते भजन कोण करतं महादेव करतो कोण महादेव आहे का याला काही शिक्का कोण आहेत महादेव नारायण महाराज हरिपाठात सांगितलं आपणच येत एक हरी आत्मा जीव शिव सब वाया तू दुर्गा मन घाली इथंच आहे हो विठ्ठला तिन्ही डोळे दाखवितो महादेवाचे आणि तिसरा जोपर्यंत डोळा उघडत नाही तोपर्यंत ह्या सृष्टीचा संहार होत आणि ह्या लौकिकाचा बाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थाचा अंगीकार होत हा मग महादेव प्रभूनं तांडव नृत्य केलं तिसरा डोळा जर उघडला तर या सृष्टीचा संहार होतो आणि मग तिथं स्वस्वरूपाचा अंगीकार होतो मग ते तिसरा डोळा कोणता असा आप्पाच्या चिंतनावरून आपल्याला संवाद घ्यायचा आता हे विषय इथं थांबून पुन्हा आपल्या मुद्दे येऊ आपण भजन कोण करतं बरोबर बोलले ना ते भजन करी हा ते प्रमाणावर बरोबर बोलले पण भजन कोण करतं आता हे अभय महाराज जर भजन करते म्हणाव ही सगळी बुवा लोक मंडळी जर भजन करते म्हणाव तर मग हे बुवा भजन करतेत का तोंड भजन करते पेढा खावा वाटला तर तोंडाला खावा वाटतो हाताला दाताला होटाला जिबीला का मनाला मन खातं का मनाशिवाय खाता येतो का काय 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 पेढाच खातं का काही खातं कोण काही खातं का कुठं येतं कोण का कुठं येतं का काही दाखवितं कोण काही दाखवितं का काही करायला लावतं कोण काही करायला लावतं का काही प्यायला लावतं कोण आणि आरोप कोणावर येतो माणसावर येतो रोग मशीला झाला तर इंजेक्शन पाखालीला कसं जमन विठ्ठला म्हणून माणसं कधी सुधरत नसते आणि समाज सुधारण्यासाठी जे समाज सुधारक निघाले हे समाजाला सुधरिता स्वतः बिघडले एक आणि दुसरा टप्पा जर पाहिला तर नाईलाजानं त्याला पश्चातापानं आत्महत्या करावं लागली विठ्ठला आणि मग विषय असा आहे आम्ही जर आता इथं भजन करतो तर नेमकं आता भजन करतं कोण भजनासाठी प्रामुख्यानं इथं मुख्य इंद्रिय कोणती तर त्या मुख्य इंद्रियाचा संबंध सांगितला त्या इंद्रियाला म्हणलं गेलं मन आणि ह्या मनाला भजन करायला लावायचे का तर मनाचा स्वभाव भजन करणं का तर मन हे मुळात विषयाच्या संगतीशिवाय राहू शकत नाही कोण मन मग मनानं संगती केलेली आहे कोणाची विषयाची इथं बघा विषय कसा आहे थोडंसं व्याकरण आहे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे पण मी निवळ अवतारल्या माणसासारखं बोलतो म्हणजे सगळ्याला कळत आहे का नाही हा आपण वाटेवर बसले म्हणजे गप्पा चालल्यात आपल्या हे का कीर्तन आहे का नाही ऐका हा मग काय सांगू लागलो हा मन कोणाचं हे मन भजन करतं मग आता ह्या मनाला संगती आहे कोणाची विषयाची
मग आता मनाला विषयाची संगती आहे आणि यांच्या मनाला विषयाची संगती आहे. आलं ना तुमच्या लक्षात? विषयाची संगती आपल्या मनाला आहे आणि भजन्यांच्या मनाला विषयाची संगती आहे. विषय यांच्याकडे, आपल्याकडे विषय आहेत. जसं देव आणि देव तसं आपल्याकडे विषय आहेत आणि यांच्याकडे विषय आहे. मग विषयातून विषयाकडे यायचंय. मग विषयाच्या संबंधानंच विषयाचा विसर पाडायचा आहे. कसं सांगू प्रक्रिया? पुन्हा ऐका. हे माईकचं स्टँड आहे. काय स्टँड आहे? कशाचं आहे? कशाचं आहे? लोखंडाचं आहे. हे बांबू आहे, म्हणजे आता हे पाईप आहे. कशाचं आहे? लोखंडाचं आहे. आता हे स्टँड बारीक आहे आणि हे बांबू जाड आहे. मग आता या दोहीला कापायचं काय लागल? आरापत्ती आहे का नाही? आरापत्ती कशाची आहे? जमलं का नाही समीकरण? इतकं कळालं की कामच झालं. विठ्ठल आता बघा, हे पाईप ह्या स्टँडच्या पाईपापेक्षा ठोकर आहे. ह्या पाईपापेक्षा हे पाईप थोडा लहान आहे आणि ह्या दोन्हीपेक्षा आरापत्ती एकदम लहान आहे. पण ह्या दोन्हीचा भोगा करते कोण? हा, म्हणून तर बारकाले लोखंड मोठाले लोखंड हाणायले विठ्ठला. असा विषय आहे. आणि मग विषयातून विषयाच्या संगतीत यायचंय आणि विषयाच्या संगतीत येत असताना परत विषयाचा संग सोडून विषयाचा संग करायचा आहे. पण संग करीत असताना निश्चळ करायचा आहे. बरं का नारायण महाराज? हा, विषयाचा संग कसा करायचा आहे? निश्चळ करायचा. आणि निश्चळ संग झाला की मग तिथं ममतेचा संबंध राहत नाही. लागू नदी मळ ममते लागू नदी संग राहे निश्चळ, निसंग निश्चळ आणि लागो नेदी मळ. हा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचुनी बडबडती. म्हणजे ब्रह्मज्ञानाला लागतो अनुभव आणि ब्रह्मज्ञानाचा अनुभव काही शब्दानं सांगता येत नाही आणि आम्ही शब्द पांडित्य केल्याशिवाय सोडित नाही. विठ्ठला शब्द प्रक्रियानं जवळ असलेला देव लांब नेऊन घातला. आम्ही चिंतन ऐकलं, एकाचं चिंतन ऐकलं नाही, अनेकाचं चिंतन ऐकलं. मग आता अनेकाचे नाना मत झाले आणि नाना मत मताचा सिद्धांत जर लावायला गेलो तर आमचाच गोंधळ उडाला. हा, मग महाराज म्हणले तुम्ही पुराण पाहिले नाही का? अहो पुराण सुद्धा पाहिले, पण पुराणामध्ये इतके भाष्यकार झाले, या कृतनं घोटाळा केला सगळा. कृत आलं ना, हे कृत मूळ प्रति अध्ययनालाच राहिल्या नाही. आमच्यासारखा 10-5 गावात पाटीलकी करायला लागला की कृत करतो. माझ्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. ज्ञानेश्वरी कोणाची? सच्चिदानंद बाबानं लिहिली, माऊलीनं सांगितली, आम्ही कृत केली की आमचीच झाली. विठ्ठला शब्द पांडित्याच्या संबंधानं शब्दापासून अर्थ बाजूला नेला. कारण जो मतीत अर्थ निघायला पाहिजे होता तो मतीत अर्थ इथं लक्षात आला नाही. आणि जो मतीत अर्थ यायला पाहिजे होता तो मतीत अर्थ आमच्यापासून फार दूर गेला. कशानं गेला? तर शब्दानं गेला. शब्दानं. कशानं गेला? शब्दानं. आणि मग आता देव कळायचा तर कशानं कळायचा? मग संतांनी आम्हाला देव कळून दिला का देवाकडे जाण्याचा मार्ग सांगितला?
आता बघा, आपण गुरु शिष्यापासून पुन्हा देवाकडे जाऊ, जीव देवाकडे जाऊ बरं का. एका खोलीमध्ये एक दिवा लावलेला आहे, एका खोलीत एक दिवा लावलेला आहे आणि एक सद्ग्रस्त त्या खोलीत गेले आणि दुसरा दिवा दिव्याला लावून पेटविला आणि तिसऱ्या तिरस्त महाराजाला बोलिलं, म्हणले याच्यात आधी लावलेला दिवा कोणता होता सांगा. सांगता येईल? आधी एक दिवा लावलेला आहे आणि दुसरे सद्ग्रस्त, पहिले सद्ग्रस्त गेले, त्याने एक दुसरा दिवा घेतला आणि त्या दिव्याला दिवा लावला आणि 2 दिवे ठेवले. तिसऱ्या मनुष्याला आत बोलिलं, म्हणले याच्यात आता अगोदर लावलेला दिवा कोणता सांगा. सांगता येईल? हा. मग आता गुरुच्या संगती शिष्य जर राहिले बर का, तर शिष्याने कौरुक शिष्य राहायचं. महाराज 25 वर्षापासून ऐकतो पण अजून कळालं त्यानं मोकळं सोडलं नाही बाबा. हा, कारण त्याला माहित होतं हे सगळं जर एकदा सांगून दिलं तर हे जवळ यायचे नाही. इथं अवस्थेसाठी फार वेळ लागत नाही महाराज. लागतो महाराज? आहे काही त्याला पुरावा? हा, श्रीगुरूच्या संगतीमध्ये, संताच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर फार वेळ लागतो का क्षणार्धाचं काम आहे? आवतात का आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारी के करीती तात्काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला, आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारी के करीती तात्काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला, आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारी के करीती तात्काळ. मग कोण गुरु कोण शिष्य? पण शिष्यानं गुरुला गुरु म्हणणं हा आपला शिष्टाचार आहे, ही आपली परंपरा आहे, ही आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण आहेत तोपर्यंत श्री गुरुचा उचित सन्मान करणं, उचित षडापार आदर करणं, त्यांना त्याच आदरावस्थेनं पूजणं आणि त्यांची सेवा करणं हे शिष्याचं आद्य कर्तव्य. पण मग गुरुच्या अंतकरणात आसक्ती नसली पाहिजे. गुरुचं अंतकरण कसं असलं पाहिजे? आसक्ती विरहित असलं पाहिजे की हे माझे शिष्य आहेत. मग गुरु शिष्याचा संवाद कुठपर्यंत? तर सांगितलं तात्काळ, फार काळ नाही, तात्काळ, वेळ नाही लागत, नाही काळ वेळ. हा बाबा, पण इतक्या झटपट परिणाम कसा होतो? मग त्याला पुन्हा असं बोलायचं, संत भेटत असतेत का कळत असतेत? हा, हो भेटत आहेत. एक वार्ड बिनिरोध. हा, संत भेटत असतेत का कळत असतेत? होय नारायण महाराज, होय कसं अर्जुन बाबा, संत भेटत असतेत का कळत? बापू महाराज हा बोललं पाहिजे. कारण काय होतं, आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगायची, आमच्या लहानपणी एक गोष्ट सांगायची. आता पहिले खटल्याचे घरं राहायचे, 10-5 पोरं राहायचे, 10-5 पोराचे 5-25 लेकरं राहायचे आणि ते 5-25 लेकरं दांगडू करायला की म्हातारी त्याला 5 खणीत घालायची आणि मग त्याला नादी लावायची. कोण? म्हातारी नादी लावल्यावर ती म्हणायची, पर हो तुम्हाला गोष्ट सांगते. गोष्ट म्हणले की ती पटापटा लाईन धरून झोपायची. काही म्हातारीच्या पायच्याला, काही टपुऱ्यावर, काही पोटावर, काही पायावर, इकून तिकून अशी गोल. आणि मग म्हातारीनं नस वडीत वडीत म्हणायचं, एक होती चिमणी, एक काय होती? चिमणी. मग पोरायन म्हणायचं पुढं काय? ती म्हणायची एक होती चिमणी. मग पुन्हा मग पोरायन म्हणायचं पुढं काय? ती म्हणायची तिच्या पायात होतं घुंगरू. मग पोरायन म्हणायचं पुढं काय? ती म्हणायची तिच्या पायात होतं घुंगरू. मग पोरायन म्हणायचं पुढं काय? ती म्हणायची नग बाबा तू कोणाला सांगशील. आलं का तुमच्या ध्यानात? मला 40 वर्ष संपले, 41 वर्ष झालं, पण घुंगराच्या पुढं काय गोष्ट धकलीत नाही. विठ्ठला आजी मेली, पणजी मेली, माय गेली, सासू गेली, ह्यो बी गेला, पण घोंगराच्या पुढं काय गोष्ट धकली नाही. 5 खणी पडली, वाडा गेला, सलापचं घर झालं,
ते बी गेलं, पण घोंगराच्या पुढं काय गोष्ट धकली. मग कौरुक ही गोष्ट ऐकायची नाही. नाही नाही म्हणजे लय जोरात गोष्टी सांगितली. गोष्टी असतात का हो या? इथलं पाहिजे महाराज, ह्या गोष्टीपासून चित्त विटलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत ह्या गोष्टीला चित्त विटणार नाही तोपर्यंत ह्या चित्ताला त्या सार विषयाची चाहूल लागणार नाही. आणि जोपर्यंत त्या सार विषयाची चाहूल चित्ताला लागणार नाही तोपर्यंत चित्त या अनादि कालापासून अनात्म विषयाच्या संगतीमध्ये आणि अनात्म विषयाचं चिंतन करून परिणाम प्रचिती काय तर होणारं फक्त सुख आणि दुःख पदरात आहे. बरं मग झालेलं सुख आणि दुःख तरी सुख आहे का आणि दुःख तरी दुःख आहे का? मग दुःख झालं तर दुःख का झालं, सुख झालं तर सुख का झालं? मग आता सुख आहे का म्हणले नाही. कसं महाराज? काहीतरी परिणाम सांगा, प्रक्रिया सांगा. ऐका, माफी मागून बोलतो. बाबाच्या दरबारात इतक्या खालच्या भाषेत बोल नाही, पण कळायसाठी सांगायचं. कोणाचा अपमान करणे हेतू नाही, कारण मला पुन्हा वापस जायचे. ऐका ऐका त्याच्यानं आपाला सोसे मारायला म्हणलं पुढे येऊन बसा. ऐका ना, ऐका विषय कसा, श्रीमंताईच्या घरी कुत्रे असतात. कुत्रे कळतात ना? हां, मग ते कुत्रे आपल्यासारखे कुत्रे नसते शाळूच्या भाकरी खाणारी, ते वेगळेच कुत्रे असतात. आणि मग त्या कुत्र्याला किती चांगलं खायला दिलं तर त्याची दात सळसळ करते. कोणाचे? हां, पण ते बुक्यावालं होतं, ते काय ते खात नव्हतं. आता काय खात नव्हतं ते काय उघडं करून सांगितलं. मग डॉक्टरकडे नेल्यावर डॉक्टर म्हणले याला ते द्या. ते म्हणले आमच्या घरी ते जमत नाही. म्हणले मग प्लास्टिकचा आणा हाड. मग प्लास्टिकचा हाड आणलं आणि ते कुत्रं नादी लागलं ना त्याच्या. कोणाच्या? खरं होतं का काय? हां, ते प्लास्टिकचं हाड आणि ते चघळायला लागलं. असं चघळायला लागलं, असं चघळायला लागलं, असं चघळायला लागलं की त्याच्या हिरड्या फुटल्या. कोणाच्या? आणि त्या हिरड्याचं रक्त त्या हाडाला लागलं. कोणाच्या? आणि त्यानं ते चाटलं म्हणलं एकदाच निघालं. मग आता दृष्टांत संपला. रक्त हाडातून निघालं का कुत्र्याचं कुत्र्यालाच मिळालं. तसंच आपलं आहे. आपल्याला जे सुख दिसतंय किंवा सुख झालं असं वाटतंय, हे सुख त्या विषय पदार्थामध्ये का वाटतंय तर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये भासतंय. विठ्ठला आणि मग झालेलं सुख सुख आहे का? अजिबात नाही. मग काय म्हणले? सुखाभास आहे. मग बरं म्हणले बुवा मग झालेलं दुःख? म्हणले दुःख सुद्धा दुःख नाही. काय म्हणले? तो सुद्धा भास आहे. मग आता लौकिकामध्ये झालेलं जे सुख आहे ते सुख नाही आणि झालेलं जे दुःख आहे ते दुःख नाही. मग हे सुख दुःख नसताना सुद्धा याचा परिणाम माझ्यावर काय काय बुवा? परिणाम काय तर सांगितलं आम्ही लावून घेतलाय. ज्ञानेश्वरी म्हणती पुढीलाचे वजे आणि प्रमाण म्हणतो नाही तेची घेता श्री होईल होय दुरी निज पंथ. प्रमाण म्हणतं जे नाही ते पदरातलं, जे नाही ते डोक्यावर घेतलं, नाही त्याची घेता श्री. आणि होय दुरी निज पंथ. निज पंथ म्हणजे माझं स्वस्वरूप. आणि माझं स्वस्वरूप काय तर सांगितलं ते स्वस्वरूप सच्चित आनंद आहे. मला दुःखाचा लेस नाही, पण तरी सुद्धा दुःख व्हायलंय का तर मला मी कळाला नाही. विठ्ठला मग देवाचा देवपणा तरी कुठवर? नाही नाही ते झालं. पण हे लौकिकातले देव जे आपण देव केले, ह्या देवाचा देवपणा तरी कुठवर? देवाला देव कुठवर मानायचं? कोणाला? आपलं स्वरूप आपल्याला कळाल्यावर पुन्हा देव दुसरा आहे का? मग देव दुसरा आहे का? मग आपण म्हणतोच म्हणून दुसरा आहे का दुसरा आहे? हां, मग आता आपल्याला आपण कळून घ्यायचंय का देव कळून घ्यायचंय? हां, मग आमचा मूळ हेतू चुकलेला आहे की आमचं साध्य देव असल्यामुळं भजन करून भेटत नाही. विठ्ठला आम्हाला भेट कोणाची व्हावी वाटती? देवाची. कारण देवाच्या भेटीमध्ये आनंद आहे आम्हाला. आम्हाला आमची भेट व्हावी वाटते का? नाही नाही नाही. आणि मला माझी भेट झाल्याशिवाय देव कळणार आहे का? नाही नाही नाही. मग आता मला मी कळणार आहे तर कोणाला कोण कळणार आहे? पुन्हा अजून बारीक खोल्यात शिरायचं. कारण आता काय झालंय, तुमच्या काळात आप्पा महाराज, तुमच्या काळामध्ये बापू महाराज, तुमच्या काळात उभाट्या पाळी घालीत होते, लोडा उभा राहून. माणसं तुमच्यासारखी भाद भाद होते मोठा मोठा लिहिन.
आची कोची खोटली लोडा उभं राहिली की बैलाला फेस येत होता तोंडाला काय आऊत असं खोडून लागत होतं. आता आमच्या काळात रुटर आलेत रुटर करते ना तुम्हाला मालक घरून येऊ तर भुगा पण 4 बोटाच्या खाली चलतच नाही विठाला. फुफुटात नुसता हा धिंगाणा म्हणले असं जबरदस्त झालं काय सांगितलं म्हणजे मिळत नाही. फुफुटा सगळा विठाला. रुटर बी हाणले पाहिजे पण रुटरची पट्टी काढली पाहिजे मागे आणि मग रुटरला म्हणलं पाहिजे चाल RPM वाढव आणि दाबून फर्स्ट टाकून लोडिंग मध्ये हान बरं मग कसा भोगावत नाही विठाला. असं आहे महाराज मग कळत हो मग आता काय बरं कास्तकार माणसं आहे त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं. आपल्याला फार नाकात वगैरे किंवा तिकडे पलीकडे वगैरे वगैरे फार फार पुष्कळ पुष्कळ कशाला म्हणायचं आपल्याला ते कळतच नाही ना. आपलं कीर्तन कसं आहे घालीन लोटांगण मोकळं पटांगण विठाला. विषय कसा आहे कळतं कोणाला. आता मला कळतं म्हणावं तर मी नेमका कोण असा पुन्हा इथं संबंध लावायचा. मी कोण बरं का शरीर मी का नाही शरीरातला मी का म्हणले हो शरीरातला मी जो आहे तो कुठे आहे सांगितलं शरीरात आहे. मग शरीर मी आहे का म्हणले नाही. मग मी आहे म्हणून शरीर आहे का शरीरातला मी आहे म्हणून शरीर आहे. बघा हा हा फुग्यात हवा भरली महाराज फुग्यात हवा भरली तर मग ती हवा निघून गेल्यावर फुगा फुगा राहिला का. फुग्याची शान कवर हवा येतवर तसे ह्या फुग्याची शान कवर का हवा निघण्याचा नियम आहे का लय फुगायचंच नाही विठाला. त्याचा नियमच नाही ती कवा फुसकून निघून जाईल. हा ते फुगायचं ह्या फुग्याचा भरोसा नाही आणि फुग्याच्या भरोश्यावर चालायचं कुठं टाचका बसला त्याचा भरोसाच नाही वाट्यावर तोंड ढुटा ढुटा वाक वाक फुस क्षणभंगूर नाही भरवसा वाऱ्याचा वाद थोडा मायाचा काही नसले मग का पडेल पासा पुढे हुशार गोरा आहे थोडसा क्षणभंगूर नाही भरवसा वाऱ्याचा वाद थोडा मायाचा काही नसले मग का पडेल पासा पुढे हुशार गोरा म्हणले मग आता एका क्षणाचा भरोसा नाही. मग आता कळतंय कुणाला असा विषय होता. शरीराला कळतं का बघा आता समजा आप्पाला चिमटा घेतला तर आप्पाला कळाला का हाताला कळाला. आपण आपल्या हाताला चिमटा घ्या आप्पाचं जाऊ द्या तुम्ही म्हणताना आप्पावर तुमचा लय जीव आहे आहेच कोणी म्हणलं काय नाही म्हणलं ऐका आता आपण आपल्याला चिमटा घ्या बसल्या बसल्या मग आपण आपल्याला चिमटा घेतल्यावर चिमटा आपल्याला कळाला का हाताला कळाला आपल्याला कळाला का मनाला कळाला. मनाला जे कळालं ते आपल्याला जाणता आलं. कोणाला आपल्याला जाणता आलं. आपल्याला कळालं का मनाद्वारे जाणता आलं मनाद्वारे जाणता आलं. मनाला कळालं की काय झालं आता इथं चिमटा घेतला. मग आता हे कळालं कुणाला मनाला. मनाचं कळणं कुठपर्यंत पुन्हा मन खरं का खोटं हां हां मन खरं का खोटं सगळा खेळ त्याच आहे कोणाचा मनाचा. मग आता जे हे खेळ करायला लागले कोण दिसत आहे का खेळ करीत नाही का कोण लबाड नाही का कोण हा त्याला धरलं पाहिजे कोणाला त्याला धरतेत का माणसाला असं तर आहे. मग घोटाळा विठाला त्याला धरलं पाहिजे कोणाला हा कारण ते जे नाही करायचं ते करतंय कोण हा कोण लयच घातक आहे महाराज अभय महाराज बरं का महाराज
इतकं घातक येते मन त्याला काय काय नाही केलं म्हणले काय काय करीतो या मना वैना ऐके नारायणा करुणे जाता निर्गुणा काय काय करीतो या मना वैना ऐके नारायणा करुणे काय काय करू म्हणले ह्या मनाला काही करा म्हणले तुम्ही ऐकतच नाही कोण ऐकत आहे का कोण अहो ते ऐकायला ते हातातच येत नाही कोण का म्हणून वाऱ्यापेक्षा वेगवान आहे धरायचं ठरलं तर सूक्ष्मातलं सूक्ष्म होत आहे आकार ग्रहण करायचा तर व्यापकातला व्यापक ग्रहण करते कोण आणि मग कुठं जात आहे कुठून येत आहे त्याचा काही भरोसा जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता मन चंचल चपल मन चंचल चपल जाता येता न लगे जाता येता न लगे न लगे जाता येता कसं म्हणे ते म्हणले चंचल आहे चपळ आहे कोण कोणाचं हा हे भलत खोडीले कोण म्हणले जरा सांगा ना म्हणजे महाराज अजून काहीतरी त्याचं उकलून म्हणलं ऐका ते आधीच माकड कोण त्याच्यात ते पिलं दारू कोण आणि त्याला डासला इच्छू कोण मग ते सोयीनं नाचन का तितकं बेजार करतं पाहे विठ्ठला एवढी बेजारी जर सहन करून आपली तयारी असन इथं राहण्याची आसन म्हणण्यापेक्षा आहेत ना सोडले का आपण काही आणि मग काही धरायचं होतं का इथं धरायसारखं काही आहे का इथं काय लौकिकाचा बात करायचा लौकिक सोडायचं प्रपंच सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं नाही म्हणले आता त्यानं सगळं सोडलं काय काय सोडलं सोडता येतं का सोडायला ते असावं लागतं ना मुळात मला सांगा लौकिकातला कोणता विषय पदार्थ जो आहे तो खरा का खोटा पा गाडी विषय घेऊ गाडी महाराजाची गाडी कंपनीची का गाडी लोखंडाची पण महाराजाला वाटतं आमची कोणाला वाटतंय आणि तुम्हाला वाटतंय महाराजाची म्हणून गाडी कोणाची आता कपडे आपले दुकानदाराचे कापडाचे का कापसाचे पण आपल्याला वाटतेत म्हणून आपले नाहीत आपले आहेत का नाही ना तसं इथं कोणताही विषय पदार्थ जर पाहिला तर हे विषय पदार्थ खरा का खोटा म्हणले खरा नाही खोटा नाही मग हे कसा आहे म्हणजे भास आहे भास काय भास आहे मग या भासाला खरं का समजणं चाललंय तर मुळात अजून त्या विषय पदार्थाचं यथार्थ ज्ञान नाही का यथार्थ ज्ञान नाही हा मग आता जे ज्ञान आहे हे अज्ञान आहे का कीर्तन झाल्यावर बरीच मंडळी भेटली की म्हणतात महाराज तुमचं कीर्तन ज्ञानी लोकायला कळतंय आमच्यासारख्या अज्ञानाला काय कळायचं मग आमचं कीर्तन ज्ञानी लोकायला कळत हे अज्ञानीला कळत नाही का मग अज्ञानी ज्ञानी नाहीत का विठ्ठल इथंच उत्तर आहे ना तुरंत दान महापुण्य जिथल्या तिथं त्याला काय टाइम आहे का नाही ना अजिबात नाही अज्ञानाला कळत नाही ज्ञानाला कळतंय हे अज्ञानाला कळतंय म्हणजे अज्ञानी अज्ञानी आहे का ज्ञानी हा पण तरी ते म्हणतो मी अज्ञानी बरं जाऊ द्या मी अज्ञानी हे अज्ञानाला कळत नाही का मग अज्ञानी हे कळणं ज्ञान नाही का
मग पुन्हा कोणतं ज्ञान पाहिजे? विठाळा. पुन्हा ज्ञानाचा अज्ञानाचा घाला पा. अज्ञान तरी का म्हणे अज्ञान का म्हणे ज्ञानामुळे, ज्ञान का म्हणे अज्ञानामुळे. आता जर ज्ञानच नाही राहिलं तर अज्ञान राहील का? नाही ना. मग हे दोन्ही संपले पाहिजे. हे ज्ञान संपलं पाहिजे आणि हे अज्ञान संपलं पाहिजे. आणि हे ज्ञान अज्ञान संपल्याशिवाय वास्तव जे ज्ञान आहे ते ज्ञान बाहेर नाही, ते आत आहे. आत नाही तुमचं माझं स्वरूप आहे. विठ्ठला. म्हणून ज्ञान बाहेरून घ्यायचं नाही. हे बाहेरून घेतलेलं ज्ञान उष्ण ज्ञान कामाचं. ऐका, आपण ईर खांदली, ईरीला कडे टाकले, 7.5ची मोटर टाकली, मोटर टाकल्या पाणी उपसायला टाकलं. पहिल्या दिवशी उपसा घेतला, दुसऱ्या दिवशी सदग्रस्त पुन्हा उपसायला गेले. मग ठेप्यावर गेल्या पुन्हा तितकं पाणी यावं का नाही? कशात तिला काय म्हणावं? मग दुसऱ्या इरीतून पाईपलाईन करून आणून टाकायचं म्हणल्यावर खड्ड, त्याला हौद म्हणा. हौद, हौदात काय होत असते? शेवाळ. पाणी दुसऱ्या इरीतला आणून टाकल्या आणि शेवाळात घसरून पडत आहे. हा, तसा अनुभव हा स्वच आहे आणि स्वच्या संबंधानं तयार झाला पाहिजे. बरं का नारायण महाराज? इथं काय म्हणतात महाराज? इथं आला पाहिजे अनुभव आणि मग जगाला सांगितलं पाहिजे. तो या जगा अनुभवाच्या ठिकाणी अंग आहे का? आणि अंगाशिवाय अनुभव आहे का? नाही. अंगाशिवाय अनुभव. अनुभव कुठे आहे? इथं आहे, आता आहे, तात्काळ आहे, या देहात आहे. दुसऱ्या देहामध्ये अनुभव नाही. मग या देहात जो अनुभव आहे तो इतर देहात नाही. या देहात जे ज्ञान आहे ते इतर देहात नाही. इतर जे देहात ज्ञान आहे ते या देहात आहे. पण या देहातल्या अनादिकालाच्या ज्ञानाचा बाध झाल्याशिवाय वास्तव ज्ञानाचं प्रगटीकरण नाही. मग अनादिकालापासून जे ज्ञान आता इथं अंतकरणावर आहे, त्या अंतकरणावर असलेलं जे ज्ञान आहे त्याला संस्कार म्हणलं गेलं. आणि हे संस्कार किती काळचे आहेत? तर सांगितलं 83,99,999 योनी झाल्या. हे संस्कार वारंवार 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 ह्या अंतकरणावर झाले. हे जोपर्यंत पुसल्या जाणार नाहीत. बरं, मग हे पुसायला वेळ किती लागणार आहे? 83,99,999 योनी झालेले संस्कार जर पुसायचे म्हणलं तर एवढं सगळं पुसायला टाइम किती लागन? लागन का महाराज? टाइम अभय महाराज हरिपाठ सांगितलं किती टाइम लागन? तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपतहारी, तैसे नाम केले जपतहारी. महाराज म्हणले जास्त वेळ लागणार नाही. जसं गंजी भर गवत आणि डबीची एक काडीशील गेली, कार्यक्रमच झाला. कार्यक्रमच झाला. पुन्हा तिथं आयोजक नाही, प्रमुख पाहुणे नाही, सत्कार नाही, आभार प्रदर्शन नाही. आहे का काही शिल्लक? काहीच नाही. सगळं संगत वन टाइम सगळा आयटम कार्यक्रम. तसं
अनादिकालाचं जे अंतकरणावरचा संस्कार ज्याला की पाप म्हणलं गेलं, हे विपर्यासाचा संस्कार. विपर्यास याला काय म्हणायचं? जे मला माझ्या स्वतःपासून दुसरं काही भासून देतं ते ज्ञान आहे. पण ते ज्ञान कोणतं आहे? तर विपर्यासातलं ज्ञान आहे. आणि ते विपर्यासातलं ज्ञान त्याला विपरीत ज्ञान म्हणलं गेलं. मग आता इथं तुम्हाला मला जे लौकिकाबद्दलचं ज्ञान आहे ते ज्ञान आहे, पण ते विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान कोणतं? की जे मला माझ्यापासून दुसरं काहीतरी भासवितं. मग देव का असाना? विठ्ठला. कारण देव जर दुसरा वाटत असेल मला अजून, देव सुद्धा दुसरा वाटू नये एवढा निश्चय पक्का झाला पाहिजे, तर परमार्थाचं सार्थक. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. मग परमानंद प्राप्त करायचा का? प्राप्त आहे म्हणजे प्राप्त आहे. आणि प्राप्तीचा अनुभव फक्त वारकरी संप्रदाय देतो. प्राप्तीचा अनुभव फक्त वारकरी संप्रदाय देतो. आणि तो प्राप्तीचा अनुभव जो आहे तो अनुभव संपत नाही, तो वाढतच चालतो, द्विगुणित होत चालतो. फक्त त्याच्यासाठी भजन करावं लागतं. कसं म्हणले महाराज, लेज बोलले, जरा खोलून काहीतरी सांगा ना त्याच्यावर. म्हणले ऐका, जैसी दयाची भजन स्थिती तया तैशी नित्य प्रचिती. ज्याचं जसं भजन असेल तसा प्रचिती परिणाम त्याच्या पदरात आहे. मग भजन ज्यानं जसं जसं केलं तसा परिणाम त्याच्या पदरात पडणारच आहे. कारण भजनाचा परिणाम सिद्धच आहे. विठ्ठल. म्हणलं मग आता हे भजन तरी कोणाचं करायचं? शेवट करू. एवढं बोलून प्रस्तावना संपितो. मग आपण विठोबा रुक्माई घेऊ आणि मग अभंग घेऊन कीर्तनाला सुरुवात करू. म्हणजे अजून कीर्तन सुरू झालं. कारण 2 वर्षाचा बॅकलॉग आहे. विठ्ठला. जास्त नाही सांगायचं आपल्याला, थोडंच सांगायचं, लांबीत नाही. ऐका मुद्दा कसा. महाराज म्हणले भजन कोणी करायचं? बरं का शिरसाट महाराज, कोणाचं करायचं आणि का करायचं? तर त्याची आमची नेहमी बैठक होती म्हणून हे बरं का. नाही तुम्ही म्हणता त्याच्यावरच कसं काय डोळा लावायला तुम्ही? ते आमचे रेंजमधले येते. हां अरे व्होडाफोन भजन कोणी करायचं, कोणाचं करायचं आणि का करायचं? म्हणजे आम्ही करायचं, देवाचं करायचं. का करायचं? करीत असतेत म्हणून करायचं. मग आता मला जर भजन करायचंय इथं, तर मग भजन नेमकं करतं कोण? शरीर भजन करतं का? आणि शरीराशिवाय भजन होतं का? नाही ना. शरीर भजन करीत नाही, शरीराशिवाय भजन होत नाही. शरीरातला जो आहे त्याला काही करता येत नाही आणि त्याच्याशिवाय काही होत नाही. कळलं ना? सांगू ज्ञानेश्वरी पुन्हा. ऐका, ज्ञानेश्वरी म्हणती, हे मजस्तव झाले परी म्या नाही केले, आयशे जेने जाणिले तो सुटला गा. कुठून सुटला? नारायण महाराज इथून सुटला, इथून सुटला. त्याची सरली झाला सफल. आता संपलं, त्याचा कार्यक्रमच संपला. कधी? आयशे जेने जाणिले. कैसे? हे मजस्तव झाले, हे माझ्या स्तव झालं, पण हे मी नाही केलं. का? तर मी करता नाही. मी करता नाही म्हणल्यानंतर मी भोगता नाही. मी करता भोगता नाही म्हणल्यानंतर परत मला पाप पुण्य नाही. मला पाप पुण्य नाही म्हणल्यानंतर मला जन्म मरण नाही. आणि मला जन्म मरण नाही म्हणल्यानंतर मी अमर आहे. आणि मी अमर आहे म्हणल्यानंतर मी चित आनंद, सच्चित आनंद नित्य स्वरूपाचा आहे. आणि हे नित्य स्वरूप कधी मरत नसतं म्हणून मी न मारणार आहे. विठ्ठल. म्हणले महाराज हे स्वरूप तरी नेमकं कसं? ऐका, आता इकडचा वार्ड संपला, इकडं माय मावल्याकडे जाऊ आमच्या. आता उद्या यायचा सण आहे का नाही? औंदा कशा आली कोणा ठाव. सकरात हो ना. मी गंगथडीला गेलो की आमच्या तिकडे बहिणी दिल्या आहेत. त्या म्हणत्या डोंगर हाटिकून वारा आलाय, इनीला पाटल्या करावं. आणि तिकडून इकडे घरी आलं की घरची म्हणती गंगथडीकून वारा आलाय, जावाला पाटल्या गाव. मी म्हणलं वार सुटत आहेत कुठून नेमकं काय करा सुटत आहे हे नक्की. ऐका, जुन्या काळातला विषय. त्या काळामध्ये गहू भेटत नव्हते खाला. आता बैल गहू खाले ते विषय सोडून द्या, तेव्हा माणसाला भेटत नव्हते. आणि मग ज्वारी, हुलग, ते बाजरं, खोंड अशा काही भाकरी खात होते गरिबीतले लोक. श्रीमंताच्या घरी जर गावाची पंगत असली तर सालावरची गडी पड करून राहत होते. इतके गावाला लुसलुस माणसं करायची. आणि मग त्या घरची बाई श्रीमंत माणसाच्या घरी हळदी कुंकाला गेली आणि त्या बाईनं तिला 2-4 पायल्या गहू दिले. म्हणली लेकरा बाळायला खायला घेऊन जा.
जुने माप कसे होते पहा, परमार्थाला पोषक होते जुने माप. आठवा, निठवा, चिठवा, आदली, पायली आणि शेर. बर का, आठवा काय? आठवा तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा. आठवून काय करा? नीट व्हा. आणि नीट होऊन काय करा? चिठ्ठा विठ्ठला. असे माप होते ते खमंग जुने. आता काय 100 ग्राम 200 ग्राम वगैरे ग्राम ते सगळं पांगलं खेळ. आता नाही काय राहिलं. आता ते सगळा कारभार झाला वगैरे वगैरे वगैरे. ऐका, त्या बाईनं गहू दिले. ही बाई घरी घेऊन आली, तिला धुतलं घातलं, धोत्राचं पान केलं, वाळू घातलं आणि गहू वाळू घातल्यावर दुसऱ्याच्या रानात कामाला जायचं होतं. मालकाला सांगितलं ढोर वासरू काठाळ्या डुक्कर तोंड घालीन, दरुजाला आतून कडी लावा. मालक हो म्हणले का म्हणतं ते संध्याकाळी पेट्रोल पंपावर आले होते. आता पंपावून आल्यामुळं पायात बुट तसेच होते, ते तसेच झोपले होते बाजावर. 4 वाजता त्याचा ते पंपावरचा कार्यक्रम उतरला. त्याला जाग आली, ते उभा राहिले तर पुन्हा गिरकी हाणली गाडीनं जागेवरच अशी. म्हणले पुन्हा पंपावर गेल्याशिवाय जमत. मला लय उघडं करून नाही बोलता येत बरं का, त्याच्यामुळे असंच बोलतो. मग खिशात हात घातले तर चिल्लर नव्हती. मग देवघरात गेले, पापडाचा डबा पाहिला, साखराचा डबा पाहिला, इकडं पाय तिकडं पाय, कुठंच काही सापडलं नाही. बाहेर आले, गहू दिसले, धोत्राचा घोळ केला, 2-4 शेर गहू टाकले, दुकानावर गेले, त्याचे पैसे केले, पंपावर गेले, पुन्हा गाडी संध्याकाळी वापस आली. लोडिंग पेट्रोल पंपावर. बाई तुळशीला दिवा लावित होती. मग तिनं तुळशीला दिवा लावला, हळदीचं बोट घेतलं, तुळशीला लावलं, आपल्या कपाळाला लावलं. कुंकाचं बोट घेतलं, तुळशीला लावलं, आपल्या कपाळाला लावलं. कवा? जुन्या काळात. बरं, त्या बाईचं चाललं, हळदीचं बोट आपल्या कपाळाला, कुंकाचं बोट आपल्या कपाळाला. मालक मागून आले. मालक आल्यावर मालक रेंजमध्ये होते फुल. ते म्हणले झाला का स्वयंपाक? स्वयंपाक झाला का? आता बैल वाटलं यानं गहू नेले, लेकरा बाळाच्या मुखातले नेले, याला काय सोयीनं बोलायचं. ती रेंजमध्ये आली. मग तिला वाटलं आता धड झाल्याशिवाय पर्याय नाही. तिनं टकुऱ्यावरचा पदर खाली वाटला कमराला. ती म्हणली गहू कोणी नेले? मग हे जरा जातीवर आले ना. ते म्हणले मी तुला स्वयंपाक विचारायलो. ती म्हणली मी तुम्हाला गहू विचारायले. मग चाललं ते चिटकलं चांगलं, स्वयंपाक गहू स्वयंपाक गहू स्वयंपाक गहू स्वयंपाक. 4-2 लोक जमा झाले. याला अपमान वाटला. हे म्हणला काय म्हणते? म्हणला गहू गहू तू कुठे गेलती गहू आणायला? ही म्हणली मी हळदी कुंकाला गेलते. मग त्याला जास्तच रेंज आली. तेव्हा मला हळद कुंकू कोणामुळं? हळद कुंकू कोणामुळं? मह्यामुळं का तुह्यामुळं? ती म्हणली तुमच्यामुळं. म्हणला मग गहू मह्यामुळं का तुह्यामुळं? म्हणली तुमच्यामुळं. उरलेले घेऊन गेला. दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? हो, सिद्धांत आहे का? नाथ महाराज म्हणते बाईची शोभा हळदी कुंकामुळं. बाईची शोभा हळदी कुंकामुळं. हळदी कुंकाची शोभा ह्या मालकामुळं, हे 3.5 हाताच्या. हा, आणि मग ह्या मालकाची शोभा कोणामुळं? नारायण महाराज एका जनार्दनी एक परी उभा, एका जनार्दनी एक परी उभा, एका जनार्दनी एक परी उभा, एका जनार्दनी एक परी उभा. चैतन्याची शोभा शोभित असे, चैतन्याची शोभा शोभित असे, माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. ऐका, महाराज म्हणले चैतन्याची शोभा शोभेत ऐसे, एका जनार्दनी एकपणे उभा. कोणामुळे उभा आहे? तर चैतन्याची शोभा शोभेत तसे. कुठं चैतन्य आहे? पुन्हा ज्ञानेश्वरी पाहिजे. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. कोण? हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. काय स्वीकारिती? या उपाधी माझी गुप्त,
चैतन्य असे सर्व गत आणि तत्वज्ञ संत स्वीकारिती म्हणून देव तयाजवळी म्हणून महाराज लोकांच्या पाया पडायचं विठ्ठला तत्वज्ञ संतापाशी चैतन्य संबंधानं परमात्मा व्याप्त परमात्म्याचा प्राप्त प्राप्तीचा अनुभव आहे आणि तो अनुभव आता इथं सिद्धांताच्या ठिकाणी तो अनुभव म्हणजेच ब्रह्मरस आहे तो अनुभव म्हणजे स्वस्वरूप आहे तो अनुभव म्हणजे देव आहे आणि अशा स्वस्वरूपाची अनुभूती आता इथं मला आली किंबहुना त्या स्वस्वरूपाच्या अनुभूतीवर मी आता इथं कसा आरूढ झालो याचं संबंध चिंतन पाहताना महाराज अभंगाच्या पहिल्या विषगी विशेष पडिला निशेष विषगी विशेष पडिला निशेष विषगी विसर पडिला निशेष पडिला निशेष विषगी विसर पडिला निशेष विषगी विसर पडिला निशेष पडिला निशेष आपलं प्रस्तावना संपली आता कीर्तन सुरू कौरुक सांगायचं पहा घडी पहा पटकन 10:30 वाजले मग 8 पाहिजे का 20 मिनिटं 11 वाजता का
8:30 ते 10:30 म्हणले ना. चल द्यायचं नाही मला बापूकडे पाहणं लागेल विठाला. सगळं ऐकूनच जरा जरा येणार होणार नाही काही ऐका तसं कमी पडल्यावर कवा डाका आणतो येतो तशी काही अडचण नाही. ऐका महाराज म्हणले विषयी विसर पडिला निशेष. कसा विसर पडला निशेष. आता काही शिल्लक राहिलं नाही. आता काहीच नाही. विटले हे चित्त प्रपंचापासून आणि वमनते म्हणी नाही नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. कस काय झालं बुवा कवतुक वाचे झालिया वेचाचे नाम मंगलाचे माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से विठ्ठला. काही शिल्लक राहिलं नाही म्हणले. आता शेष काही शिल्लकच राहिलं नाही. का शिल्लक राहिलं नाही नको म्हणले. आता फार झालं पुरे आता. हा नको दुजयाची नको म्हणले. आता बाद झालं. कौरुक म्हणले धाकात राहायचं. आता जमायचं काळ बदलला. आता पलटी बसली. आता जमायचं पुरे म्हणले. पुरे माणूस पुरे कवा म्हणतं पोट भरल्यावर म्हणतं. नको म्हणले आता. हो तृप्तीचा ढेकर झाला म्हणले आंबट झालं म्हणले. आता कौरुक याच्यात नादी लागायचं सोडून द्या म्हणले. आता नको वीट आला म्हणले त्या गोष्टीचा. सारखं 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 पुन्हा तेच आहार निद्रा भय मैथून आहार निद्रा भय मैथून आहार निद्रा भय मैथून वारंवार त्याच विषयात गुरफटून वीट येण्यासारखे विषय म्हणले. आता ते संपुष्टात आणायचे. आणण्यासाठी त्या विषयावर असलेली आसक्ती काढायची. विषय सोडायचे का नाही. विषय सोडायला ते विषयच नाही. मग त्या विषयाला सोडायचं नाही. का सोडायचं नाही तर ते सोडता येत नाही तर धरता येत नाही. कोणते विषय पालौकिकातले. आता घरामुळं का घर मालकामुळं. हा बर का घर कोणामुळं मालकामुळं. मग घर पाडल्यावर मालक रडत नाही का. हा रडत आहे ना. आणि मालक मेल्यावर घर रडत आहे का. असं हे नाही म्हणजे त्याचा लय जीव होता बांगल्यात. काही लोकांचा जीव असतो घोडीत गाडीत फटफटीत ट्रॅक्टर मध्ये कुत्र्यात. त्याच्यात नाही. त्याच्यात उगत कशाला जीव लावल्यावर जमन का. पहिली गोष्ट जीवानं जीवाला जीवच लावू नये. काय कारण जीवानं जीवाला जीव लावला की सत्यानाशाचे विठाला. जीवानं देवाला जीव लावा का हो लावा म्हणले. थोडं उजडत आहे कमी जास्त होतंय तिथं. मग जीवानं जीव कोणाला लावा म्हणले. जीवानं जीव संताच्या पायावर व्हावा. कोणाच्या पायावर ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी काय देऊ त्यासी भावे उतराई 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 ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा हा ठेवितो हा पायी जीव थोडा काय देऊ त्यासी भावे उतराई काय देऊ त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय देऊ त्यासी भावे उतराई काय देऊ त्यासी भावे उतराई
मग पाय ह्या शब्दाचा अर्थ अन्वय असा लावताना चरण लावायचं. कदा न सोडावे चरण त्यांचे. कोणाचे? संतांचे. मग संतांचे चरण म्हणजे हे चरण नाही, हे चरण नाही बरं का. आता आमचे अंगुठे लाल करता तुम्ही, ते तुमचा भाव आहे आणि ते केलं पाहिजे. आपली संस्कृती आहे, नियम आहे, त्या नियमामध्ये आपण राहिलं पाहिजे. पण चरण म्हणजे हे चरण नाही. ज्या चरणापासून उद्धार झाला, ज्या चरणापासून स्वस्वरूपाची अनुभूती आली, जे चरण मला माझ्या स्वस्वरूपापर्यंत नेण्यासाठी असणारे कायम माझ्या सोबत राहिले, ते चरण. आणि ते चरण संताच्या मुखातून निघाले, ते विवेकरूपी शब्द, त्याला म्हणले चरण. आणि ते चरण कदा ना सोडावे चरण त्यांचे. आणि त्या चरणावर पडोनी राहील उगाच संताची का बुआत. त्या चरणापाशी, त्या पायापाशी सुखे सुख वसे हा तय ठाई. आणि बहु पायी संताच्या. सुख कुठं आहे? तर संताच्या पायावर आहे. पायावर म्हणजे कुठं? तर सांगितलेलं त्या चरणावर. ते चरण, जे चरण संतांनी सांगितले, त्या चरणावर सुख आहे. आणि ते सुख काय आहे तर सांगितलं, ते सुख माझं स्वरूप आहे. हा, हे पटायचं नाही, पण पटूनच घ्यावं लागेल, कारण हेच खरं आहे. विठ्ठला पहिलं कसं होतं, ऑइल मिल नव्हत्या, ऑइल मिल नव्हत्या, तेलाचे कोलू होते, कोलू. आणि तेली मामा त्या कोलू बसायचे, त्याला एक बैल असायचा आणि त्या बैलाला ते ठोकायचे. मग ते पटले की ते बैल फिरायचा असा. कोण? हो, कोण? हा कसा? कोण? हा. आणि मग ते फिरून फिरून दमायचं ना ते. कोण? आणि मग ते दमलं की केलीन मावशी हुशार. ह्या माया भगिनी हुशार आहेत म्हणून तर आपलं चाललंय प्रपंच सगळं, आहे का ना. त्या वावरातून अशी एवढी एवढी हराळीची पेंडी आणायच्या आणि त्या जुवाच्या पुढे एक काडी बांधायची आणि त्या काडीला ती पेंडी अशी लोंबायच्या. आणि ह्यो बैल त्या पेंडीच्या नादी लागायचा. कोण? आणि नादा नादात हिंडायचा. कोण? कोण? हा. पण पेंडी काय तोंडात आली आणि यानं काय हिंडणं सोडलं. महाराज म्हणले त्यो मेला. कशात? अहो त्याचा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा नायक मुक्ती अंत नाही केला. हिंडता दिशासीन पावला. माया निस्थिरा जीव माझा. माझे सोहितने नती कोणी. माझे सोहितने नती कोणी. माया निस्थिरा जीव माझा. माझे सोहितने नती कोणी. माझे सोहितने नती आता सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. कोणाचा? कोणत्या? हो, हा. सकाळी उठल्यापासून जे नादा नादात हिंडत आहे, अशी झाकड पडती, रंजीस होत आहे, आपदत आहे, घरी येत आहे, तुकडा खात आहे, तसं झोपत आहे. कोण? विठ्ठल. आज नाही झालं तर उद्या होईन, उद्या नाही झालं तर परदेशी होईन. साहेब म्हणले या, हे गेलेत. करा प्लोनची फाईल. विठ्ठल. लागतं ते, गरज आहे त्याची. पैसा लागतो, पैसाच लागतो. पैशाशिवाय काय होत? हा, सगळ्या गोष्टीचं सोंग करता येईल महाराज, पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून पैसा लागतो आणि पैसा कमीला पाहिजे, पण कमीलेल्या पैशावर आसक्ती नाही ठेवली पाहिजे. विठ्ठला. महाराजांना सरळ सांगितलं, नका त्याजू रांडा पोरे आणि सुखे बांधा माड्या घरे. हा, महाराजाला गाडी असाव, घोडी असाव, दाढी असाव, बॉडी असाव, सगळं असाव, फक्त महाराजाची आसक्ती त्याच्यावर
नसावा. म्हणजे आसक्ती ठेवली की रडा समजायचा विठ्ठला. आसक्ती फक्त रडविती. आणि ही आसक्ती काय तर सांगितलं अजून जीवाला मी कोण आहे असं कळालं नाही. जीवाला मी कोण आहे असं कळालं नाही. मग जीवाला मी कोण आहे असं का कळालं नाही तर जीवानं मी कोण आहे असं कळण्यासारखा विचारच केला नाही. मग महाराज म्हणले असा विचार करा. म्हणे ज्ञानेश्वर आहे मी हा कोण करावा विचार. आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले की बुवा आता इथं विचार करा. कशाचा विचार करा की मी कोण आहे. मग आता इथं विचारा आणि ते असं सिद्ध होतंय मी शरीर आहे का नाही. कारण शरीर नित्य नाही अनित्य आहे. मी शरीर आहे का नाही ना. मग मी शरीरातला जर आहे तर मग मी शरीरातला शरीर आहे का नाही. शरीरातला जो आहे तो मी व्यापक आहे. मी तो वासुदेव तत्वता. मी तो वासुदेव तत्वता. विचारिता ऐकाऊक सभाय संता. नाही अनेक तुझा मागुता गा. तो वासुदेव तत्वता. तो वासुदेव तत्वता. तो वासुदेव तत्वता. तत्वता मी तत्वान कोण आहे वासुदेव आहे. श्री वासुदेव समस्त मी जो आहे तो श्री वासुदेव आहे. मग मी श्री वासुदेव आहे. मग मी जर श्री वासुदेव आहे तर मला दुःख काय. सोपी प्रक्रिया करायची आणि संपून टाकायची. ऐका हे कळालं तर काय होईल आणि नाही कळालं तर काय होईल. हे कळालं तर द्विगुणित आनंद आता इथं या देहात भोगता येईल. देह असताना बरं का देह गेल्यावर नाही. म्हणून म्हणले उठा साधू संत साधा आपुले पुढं मग कायचा मग मोक्ष मिळाल्यावर का मारायच्या आधी असं यायचे विठ्ठल. भजन यायच्या हातात पुन्हा मुखी नाम अति मोक्ष आयशी साक्ष बहुताची. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. महाराज म्हणले नामाचं साधन इतकं भयानक आहे की त्या नाम साधनेमध्ये रत झालेल्या साधकाला विचारा. काय विचारा तर महाराज म्हणले असा परिणाम सिद्ध झाला की आता इथं अवस्थेचा परिणाम सिद्ध झाला. काय अवस्था सिद्ध झाली. असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीची विदेही देहात असताना विदेही अवस्था झाली. मग देह असताना विदेही अवस्था होणं आणि स्वस्वरूपाचा अंगीकार. मग आता त्या देहामध्ये जो आहे त्याचा अंगीकार आता इथं देह असताना आहे. देह गेल्याच्या नंतर परत त्याचा अंगीकार. बरं मग परमात्मा जो आहे जे चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप या देहातचे व्यापक आहे. सांगितलं ते व्यापक आहे. व्यापक कसं आहे सांगितलं ते चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाशानी येरू सर्वत्र चराचरामध्ये जो आहे तो व्यापक आहे. आणि तो व्यापक परमात्मा कोण आहे तर सांगितलं ते चैतन्य आहे. आणि त्या चैतन्य स्वरूपाचा मी आहे. मग असं मला जर इथं नाही कळालं कुठं इथं कीर्तनाला येऊन नरदेहात येऊन भजन करून संतांच्या संगतीत राहून नाही जर कळालं तर मग महाराज म्हणते इथं येऊन फायदा झाला. त्याला सोपं म्हणायचं शाळात जाऊन नापास झाला. तसं एक खटलं होतं खटलं बरं का जरा फवारा हाणतो म्हणजे आता लय झालं ना वाढून त्याच्यानं जरा ते असं एकदा हिंजाडून निघालं म्हणजे मोकळं होतं काय का ते लागत आता आता सरकीला डबल पाणी द्यायला बोंड आले ना त्याच्या मावा पडायला म्हणजे एकदा फवारा हाणला म्हणजे मोकळं होतं काय का अरे निघून जातो ते. ऐका खटलं होतं खटलं. त्या खटल्याला 3 पोरी होत्या. पहिल्या 2 पोरी आमच्यासारख्या रूम न्यायला दिल्या. रूम नेत ना विषय तो त्यांचा झाला रूम न दुसरं काही कळतच नव्हतं. रूम न एक रूम न दोन्ही रूम न. आणि मग एक लहानी पोरगी राहिली तर बाई मालकाला जीव वाढताना म्हणली अहो दोन्ही पोरी तर रूम न्यायच्यात पदारात बांधल्यात हिचं तरी काहीतरी करा चांगलं शेंडी फळ आपलं शेवटचं लेकरू हे याचं काहीतरी चांगलं चुंगलं पा. मग त्यानं शिकल्याला जावं हे पाहायला. ते चांगला हुशार होता क्वालिफाईड वेल क्वालिफाईड चांगला PG पोस्ट ग्रॅज्युएट झालेला होता चांगला उच्च पदावर नोकरीला होता. आणि मग ते लग्न गिग्न झालं मग ते बोळवण करायची. आता आपल्यात बोळवणीला सगळेच आणावं लागत. मग उंचीप्रमाणे जावंही बोलिले ज्येष्ठ मधवे लहाने
तिने जावई आले. आता पोरगा तर नव्हता, सासरे बाबा घरी होते. वस्तीला जेवायला बसले. चौकात म्हैस बांधलेली होती, ती जाणाय झालती. बाहेर काही अडचणी म्हणून घरात बांधली होती. जेवायला बसल्यावर सासूबाईनं ताटं वाढले. चुलत मेवणा वाढायला आला. वाढता वाढता सगळ्याला ताटं वाढले. मग ताटात भाजी आली, पापड आलं, भात आला, वरण आलं, त्याच्यात भजे आले, बोंडा आले. नाही नसतं कसं हा भजन बोंडा असते. आपल्याला राननीला हाटेलीत भजे खावा वाटते का घरचे बोंड? ते कुरुम कुरुम लागते. त्याच्यात खाचा सोडा असतो, त्याला भज्जे म्हणी जाऊ. झाडा खाली ठेवलं की पाणी घर दड पडली तरी ते फुटून जाऊ त्याचं. ऐका उद्याच खाचेत पुन्हा अडचण होईल. ऐका वाढलं ताट पद्धतशीर लगे बसले जेवायला. यायनं पाणी फिरलं सुरू झालं. मग सासूबाई म्हणल्या घरी गुऱ्हाळ झालतं. पाकाचं गाड केलेलं होतं. वसरीतून स्वयंपाकघर दिसत होतं. पाक वातला आणि वाळला. आता हे माझ्यासारखे जे 2 रुमणे होते ती चाटू खालेत. पाक तूप टाकून खालेत. 2 वाट्या खाल्या. पण हे शिकलेलं पाकाकड पायी, मेवण्याकड पायी, साडूकड पायी, सासऱ्याकड पायी. आता बाईला हाका मारायला जमत नव्हतं. गोश्या होता ना. बाया पहिले येत नव्हत्या. जुना काळ आहे तो, येत नव्हत्या बाहेर. आणि मग सासऱ्याला विचारावं तर सासरा म्हणेन 15 लाख हुंडा फुकटच गेला याला पाक. कसं वाचव? मोठ्या साडूला विचारावं तर ते म्हणेन मी रूम न्यावाला बरा येत गळाचे, याला पाक कळत नाही. मग लहान्या मधव्या साडूला विचारावं तर ते म्हणे ना यायचे फ्यूजच गेले, हे कामाचेच नाहीत आपल्या. त्यानं काय कोणाला विचारलं? आणि ते खायचं म्हणून खायसाठी हात घेतला तर बाकीच्या हात धुतले. मग आता पंक्तीचा नियम आहे, हात धुतल्यावर बसता येत नाही. डखला घेवानी कवर बसत ते उठलं. आता उठल्यावर सगळ्याचे तोंड प्रार्थनेला निघाले म्हणजे तिकडं झाले. सासरा पुढं, ज्येष्ठ जावाई, मधवे जावाई, लहान. पण शाबादी फरशी होती जुनी. हे आता बाथरूम मध्ये घसरू पडायला ते नाही बरं का. हाडाच्या दवाखान्यात 12 लोक बाथरूम मध्ये पडलेलेच आहेत. का म्हणतो त्या चोपड्या फरशा सटकन दात कट हातानं मरण मागे धांदा येते. शाबादी फरशी होती. त्या फरशीवर एक थेंब पाडला होता. ते थेंब त्यानं असा घेतला बोटाला. त्या शिकलेल्यानं इकडं तिकडं पाहिलं. मला लय जोरात हे. पण आता खायचं कसं? उन्हाळा दिवस होता. बाहेर बाजा टाकल्या. आमच्यासारखे 2 होते. ते म्हणले चला. ते म्हणला मी स्टँडर्ड सोसायटीचा आहे, वेल क्वालिफाईड. आम्ही रस्त्यावर झोपत. आता हे चोट्ट हे बैठकीत झोपायचे याला कामून पाक खाता ना संध्याकाळी. चोट्ट ते हे 2 गेले बाहेर बाजावर कपडे काढले की ताराटूर. हे काय रानातले माणसं पडले की घार घुरघार. सासरं गेलं म्हशीच्या पलीकडून बाट टाकली. ती जाण्या झालती ना आडवडी गिडवली. ते झोपलं तिकडं. पोरी माडीत गेल्या, सासूवरी गेल्या लहान. आणि हे उठलं म्हणजे चोर झोपत असतील का? जागच. घडी वाजली टन टन 12चा टोल झाला. उठलं आणि स्वयंपाकघरात गेलो. स्वयंपाकघरात गेल्यावर पाहिलं तर त्या शिक्याला काय हात पुरवणार. ते जरा उंचीला कमी होतं. आणि मग त्या स्टूला उभा राहिलं. पण इतकंच कमी राहिलं. मग सरपण फोडायची कुऱ्हाड होती ती घेतली ना असं थवशीला खालो. महादेवाच्या टकुऱ्यावर गळती लागाव तशी गळती लागली त्या टकुऱ्यावर. शेंडीपासून पायाच्या नखालो पाक पडत होता. आणि जसा जसा पाक पडून तसं हे चाटीत होत. त्याला ती लालचावले म्हण. आणि ते चाटू खाई. आणि खाता रणजित झालं म्हणला बास आता खायचं. पाहत घडीत तर 4:15 वाजले. अरे बाप म्हणला आता याला असं ठेवून झोपावं तर मुंग्या लागतील. बाहेर जावं तर रूमने साडू उठते. चौकात जावं तर सासरा उठल. बायकोला हाका मारावं तर सासू खाली येईल. कराव काय? वस्त्रीला आलं. राजा राणी कपाट होतं 2 तोंडाचं आरशाचं. आणि इकून 5 खरीत कापसाची थपी होती. त्या थपीत लोळलं जाऊ. हा त्या थपीत लोळलं उठलं. यालाच पाहिलं मला. अरे बापरे दचकला. ज्या चौकाकडे निघालं चौकटीत पाय अडकला. म्हशीच्या दावणीत आता म्हशीच्या दावणीत ते रपकन पडल्यावर ती जात आदित्य येडी. कोणाची? तिनं पुन्हा हे असं पाहिलं. ती लागली ना पावली खेळायला. पण सासूबाईला चहाळ लागला. त्या म्हणल्या बडे अगा बडे. ती म्हणली काय अक्का डोबट जणलं का नुग.
पाठीनं खंदील घातला दर लाकडाचा दादरा होता दर दादरा उतरीत आली म्हणली आका इथं तर काहीच नाही ती म्हणली म्हैस फिरत असती फिरत ना ती दावणीत पाय म्हणे दावणीत पाहिलं म्हणजे हाय पण न्यारच आहे ती म्हणती न्यार म्हणजे कसं आहे म्हणे बगर शेपटीच आहे आणि ठवळं शिपीत आहे ती म्हणली होता असतंय दृष्टांत संपला मग जावई होता का ढवळा हाल्या होता जावयाला हाल्या व्हावं लागलं कशामुळं फक्त पाक नाही कळाल्यामुळं कोणाला हा तसं आता त्याला विचारता येत नव्हतं का पण विचारायची लाज वाटली काहून लाज वाटली तर मी सुशिक्षित आहे याचा अहंकार झाला आणि त्या अहंकाराच्या संबंधानं तिथं लाज वाटली ती लाज वाटल्यामुळं तिथं पाक विचारता नाही आला आणि पाक नाही विचारल्यामुळं कळाला नाही कळाल्यामुळं खाता आला नाही खायला गेला तर फजिती झाली आणि ढवळा हाल्या झाला कोण जावई तसं आम्हाला जर आता इथं लाज वाटली कशाची विचारायची बर का आम्ही जर कशाचा अहंकार धरून जर लाज बाळ केली तर आम्हाला सुद्धा काय व्हावं लागेल नारायण महाराज होणे गाढव कुत्रा होणे गाढव कुत्रा म्हणून महाराज म्हणले लाभाच्या सोशे पुढे चाले म्हणा आपला पहिला मुद्दा असा झाला की माझी मद झाली अनावर वाचा छंद कौतुक वाचे झाली या वेचाचे इथून आपण बोंगाळलो होतो बरं का आता पुन्हा मुद्द्यावर केम टू द पॉइंट मग वापस पुन्हा रिवाइंड दिवस गाडी घेतली आपण आता मुद्दा असा चालला कौतुक वाचे झाली या वेचाचे नाम मंगलाचे हा मग आता इथं महाराज म्हणले माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला किती घेतला उत्तरार्ध पूर्वार्ध दृष्टांत समीकरण सांगितलं लाभाची या सोशे पुढे चाले म्हणा दृष्टांत सांगितला धनाचा कृपणू लोभ जैसा ज्याचा कृपण माणूस धनसंचयासाठी रात्रंदिवस फिरतो तसं हे मन भजनानंदामध्ये सारखं फिरायला लागलं आणि फिरता फिरता या मनाची परिणामी अवस्था काय झाली अभंगाची तुका मने गंगा सागर संगम तुका सागर संगम
एकादशी आहे त्याच्यामुळं आज झोपायचं नसतं. आज हरिदिनी जागर असतो मग चल द्या ना घंटा 2 घंटे ऐका ना जास्त लांबीत नाही ऐका. एकादशीचं सांगतो काय एकादश कशामुळं करायची काय एकादश संपून टाकू ऐका. कॅलेंडर असू द्या पंचांग असू द्या एकादशीला आकडा किती येतो 11. वद्य असो का शुद्ध असो दशमी एकादशी 10 11 12 द्वादशी 11 आकड्याचं समीकरण पहा. 5 ज्ञानेंद्रिय. एकादशी का करायची आणि एकादशी कशी 5 ज्ञानेंद्रिय. संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव.